पत्रकारांना धमकी प्रकरणी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांकडे कारवाईची मागणी। प्रतिनिधी फिरोज जट्टावाले। नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते। पत्रकारांना खुलेआम जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप असलेल्या खासदार संजय दीना पाटील यांच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे। या संदर्भात मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना तहसीलदार कारंजा यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनात पत्रकारांना धमकी देण्याची घटना अत्यंत गंभीर असून त्यामुळे राज्यातील पत्रकारांच्या सुरक्षिततेबाबत चिंता निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे। लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची भूमिका बजावणाऱ्या पत्रकारांना धमकावणे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आघात असून पत्रकारितेच्या कार्यात अडथळा निर्माण करणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे। त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून पत्रकार संरक्षण कायद्यासह लागू असलेल्या भारतीय कायद्यानुसार संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। तसेच राज्यातील पत्रकारांना निर्भय व सुरक्षित वातावरणात काम करता यावे यासाठी शासनाने कठोर भूमिका घेऊन दोषींवर कायदेशीर कारवाई करावी अशीही मागणी करण्यात आली आहे। या निवेदनावर महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते। तसेच इतरही संघटनेचे पत्रकार निवेदन देण्याकरिता उपस्थित होते। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी फिरोज जट्टावाले तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते। भेटूया पुढील बातमी सत्रात। नमस्कार। जाणाऱ्या पत्रकारांना आज खूपच वाईट परिस्थितीला सामोरे जावं लागत आहे। खुलेआम पत्रकारांना जीवा मारण्याच्या धमक्या मिळत आहेत। जो पत्रकार आपल्या जीवाची पर्वा न करता या समाजाला न्याय देण्यासाठी समाजाच्या विविध समस्या मांडण्यासाठी जीवाची बाजी लावतो त्या पत्रकारांना जीवा मारण्याच्या धमक्या मिळणे ही अत्यंत चिंताजनक बाब आहे। धाराशिवचे खासदार श्री दीना पाटील यांनी पत्रकारांविषयी अत्यंत आपत्तीजनक आणि निंदनीय असं भाष्य केलेलं आहे। पत्रकारांना जीवा मारण्याच्या धमक्या दिलेल्या आहेत। पत्रकार हा समाजाचा विविध समस्यांचा वाचा फोडणारा एक आरसा आहे आणि असे असताना पत्रकारांना जीवा मारण्याच्या धमक्या देणे, त्यांच्याविषयी अर्वाच्य भाषा वापरणे ही अत्यंत निंदनीय बाब आहे। गोळ्या मारू, बंदुकीनं मारू, बॉम्ब टाकू, आम्ही 5 लोकांना मारले, अशा प्रकारच्या यांचे भाष्य हे आपण प्रसारमाध्यमावर पाहत आहोत। जर दीना पाटील यांच्याकडे बॉम्ब असेल, त्यांच्याकडे बंदुका असतील, तर कदाचित दीना पाटलाचा संबंध हा एखाद्या आतंकवादी संघटनेशी आहे का हे सुद्धा सरकारने पाहावं ही आमची विनंती आहे। शस्त्र वापरणं हा गुन्हा असताना सदर जनतेचे प्रतिनिधी एक जबाबदार व्यक्ती जर म्हणत असेल की आम्ही बॉम्ब टाकून उडवून देऊ, बंदुकीने मारून टाकू, आम्ही आतापर्यंत 5 लोकांना मारले, असं भाष्य जर ते करत असतील तर त्यांच्यावर निश्चित रूपाने गुन्हा दाखल झाला पाहिजे, अपराध दाखल झाला पाहिजे आणि पत्रकारांविषयी केलेल्या अर्वाच्य भाषेमुळे त्यांच्या निषेध करण्याकरिता, त्यांच्यावर कारवाई करण्याकरता आज महाराष्ट्र पत्रकार बहुजन संघाच्या वतीने माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन देऊन श्री दीना पाटील यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे।